तुम्ही यांना काढून कसं काय दिली मिळून वाढवले का समजा बघ ना ते सांगतो असं मिसगाईड करू नको काहीतरी 106 म्हणजे ऐका 106 मध्ये नोंद काय होते निष्काळजीपणामुळे हे झालं निष्काळजीपणा आता तुम्ही 105 लावले 110 लावले नाही 106 होतं निष्काळजीपणा 105 स्वतःला वाचवत आहे हे म्हणतात एका बाजूने आम्ही परवानगी दिली नाही दुसऱ्या बाजूने यांचेच होमगार्ड तिथं गर्दी कमी करायला पाठवतात ते मग हे काय हा काय प्रकार आहे आणि काय झालं का हीच माणसं याचा सर्व अर्थ का हे त्या माणसाला पाठीशी घालतात सरळ सरळ तू काही बी नाच कर तिकडे आम्ही सांभाळतो इकडे सगळं कसं काय म्हणजे मिरवणूक काढलीच कसं काय त्या माणसांनी एवढी माणसं जमवलीच कसं काय तुम्ही परवानगी नाही दिली तर डीजे लावलाच कसं काय सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना ह्याच्यावरती पोलीस प्रशासनाला का जाब जाऊ नये मग ज्या वेळेस तुमच्याकडे एकही एव्हिडन्स नसताना तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आता तुम्हाला कळलं नाही का शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी डीजे वाजतोय एवढे 1500 ते 1,500 लोक इथे उभी येतं आणि त्या ठिकाणी मनुष्य माणसाचं त्या ठिकाणी हे होतंय मग यावेळेस प्रशासन काय करतंय प्रशासनाला काय हे जाब विचारलं जाऊ नयेत मग आणि मग जर असं होत असेल पोलीस म्हणतात आम्ही परवानगी दिलेली नाहीये तर मग तुमचे होमगार्ड तिथं कशासाठी पाठवले तुम्ही हा खरं तर प्रश्न आहे आणि मग असं होणार आता पडद्यामागं परवानगी दिली कोणी मग त्या माणसाला बरोबर आहे की नाही हा जो काही नंगाना सगळ्या शहरामध्ये चालला होता याला परवानगी दिली कोणी मग हा प्रश्न पोलीस प्रशासन सुद्धा विचारला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि एकदा नाही वारंवार असंच होतंय जर एखाद्या गरीबाचा कार्यक्रम असता ना यांनी घरी जाऊन त्याला फाईन मारला असता हे चाललंय सगळं वरच असताना चाललेले कदाचित या माणसाने त्याला तेव्हा जर रोखलं असतं ना चौकामध्ये का काढू नको मिरवणूक तर ही घटना पण टळली असती पुढची का नाही पोलीस प्रशासन रोखलं तिथं कोण म्हणतंय राजकारण चालू राजकारण इथं याच्यातच येतच नाही राजकारण मुख्य प्रश्न हा आहे की जर भर चौकामध्ये मिरवणूक निघते डीजे वाजतोय 1000-2000 लोक त्या ठिकाणी येत आहेत गर्दी जमते तुमची परवानगी नाहीये इतर वेळेस आम्ही येतो ना परवानगी तुमच्याकडे सुद्धा आम्हाला कायदे शिकवले जात आहेत आम्हाला नियम सांगितले जात आहेत मग आज तुमचे नियम आणि कायदे गेले कुठे होते मग का पोलीस प्रशासन याच्याबद्दल गाफील राहिलं मग हे माझं पोलीस प्रशासन सुद्धा आज इथे या ठिकाणी प्रश्न आहे माझा जर तुम्ही त्याला रोखत होते तर ही घटना पण घडत नव्हती यांच्यावरती पण खरं म्हणलं तर गुन्हा दाखल केला पाहिजे पहिल्यांदा जबाबदार हे पण आहे त्याला आणि हे सगळं वर दास्तावरती कारभार चाललेला आहे इथं सर्वसामान्यावरती मात्र फोनवरती गुन्हे दाखल करतायत इथे आम्ही 6 तास बसलोय कोण जबाबदार या सगळ्या गोष्टींना अटक करायला अहो तेच सांगतोय ना अनेक पुरावे देतात पोलीस प्रशासनाबद्दल सुद्धा तुम्ही अशा वेळेस का त्या ठिकाणी तुम्ही वरदास्त दाखवतायत तुम्हीच सांगताय का परमिशन दिली नाही आम्ही आणि तुम्हीच पुन्हा होमगार्ड तिथं पाठवतायत याचा अर्थ काय आहे कोण जबाबदार आहे त्या मिरवणुकीला सर्वसामान्यांसाठी कायदे राजकारण्यांसाठी काहीच नाही आदिवासी मरतोय मरू द्या काय फरक नाही कोणाला इथं हो ऐका ना मग पोलिसांनी आता त्यांना अटक केलेली आहे त्या कारवाईबाबत समाधानी का तुम्ही अजिबात नाही मग ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे किंवा ज्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आता त्यांनी ती कलम पण इथं कुठल्या लोकांना समजून सांगितलं नाही बा 105 काय आहे 106 काय आहे ते समजून सांगायला होतं पीआय साहेबांनी इथलच्या डीवायएसपी साहेबांनी समजून सांगायचं पाहिलं होतं इथं सगळ्या लोकांना कुठल्या माणसाचं समाधान झालंय सांगा बरं अजिबात नाही आम्ही त्यासाठीच बसलो होतो मगाशी का नाही सांगितलं फक्त आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते एवढं सांगितलं आणि निघून गेले ते कोणती कलम लावली हा अशिक्षित समाज आहे अडाणी समाज आहे त्याला कायद्याचं ज्ञान नाहीये मग तुम्ही समजून सांगा ना त्यांना व्यवस्थित डीजेची परवानगी घेतली नव्हती घेतली नाही साहेब याला जबाबदार तुम्ही आहे तुमच्यावरती काय गुन्हा दाखल केला प्रशासनावरती मला सांगा त्यांनी गुन्हा दाखल केलाय काय गुन्हा दाखल केलाय आयपीसीची कलम होती नाही प्रशासनावरती काय गुन्हा दाखल केला मला सांगा आयपीसीचा गुन्हा माझा प्रश्न प्रशासनावरती आहे
प्रशासनावरती काय गुन्हे दाखल केलेले आहे? त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अहो त्याच्या आई वडील आम्ही जबाबदार आहे त्याला, आम्ही करतोय ते. परंतु आदिवासींच्या बाबतीत वारंवार असंच होतंय, पोलीस प्रशासन गरीबाच्या सोबत कधी उभा राहत नाहीये, तुम्हाला मी सांगतो. पण आता ह्या वेळेस कारण गरीबाच्या विरोधामध्ये थांबा साहेब, गरीब माणसाच्या विरोधात तुमचे लोक फोनवरती केस दाखल करताय, फोनवरती केस दाखल करताय तुमची लोक. आणि आज या माणसाला परवानगी नसताना एवढ्या लोकांची मिरवणूक तुम्ही काढून कसं काय दिली? कसं काय काढू दिली मला सांगा. याला जबाबदार प्रशासन असेल तर पोलिसांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले. का नको दाखल गुन्हे व्हायला मग? का गुन्हे दाखल व्हायला नको मला सांगा. केलेत का तुम्ही तुमच्या स्वतःवरती कारवाई? पोलिसांनी तुमच्या स्वतःवरती कारवाई केली का साहेब? मला याचं उत्तर द्या. आता मी नाही साहेब आहेत तिकडे. मग तुम्ही काय सांगताय? जाऊ द्या जाऊ द्या. पण ठीक आहे, आता ते मग झाले ना, त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. अहो तसं नाही साहेब, काळ सोकावते काळ. इथं पोलीस प्रशासन असल्या राजकीय लोकांना जर पाठीशी घालतंय ना, त्याच्यामुळे हे काळ सोकावलेलं तर. ठीक आहे, चला बाकीचे चला बाहेर, चला बाजूला, चला मित्रांनो, चला. ते त्याच्या आई वडिलांना घेऊन जायचे तिकडे हॉस्पिटलला. चला बाकीचे, चला. राजकारण सोडून द्या तिकडं. वारंवार आदिवासीच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. चला चला चला. यांनी एक फोन करायचा, गुन्हा दाखल करायचा आणि आमचे माणसं दमायला. चला 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 मित्रांनो. आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त झालंय का इथं? मागच्या वेळेस सुद्धा कोणाच्या तरी डीजे खालीच आपला पोरगा मागच्या वेळेस सुद्धा वारला होता. का नाही तिथं काय झालं त्याचं पुढं कुणालाच काय माहित नाहीये. पुढारी गेले, राजकारणी गेले, आमदार खासदार सगळेच गेले. प्रशासनाला सुद्धा काय घेणं देणं नाही त्याचं. हे नेत्याकडून मेला म्हणून हे असं झालंय. सामान्य माणसाकडून गेला असता तर लगेच अटक केली असती. इथलच्या पोलीस प्रशासनाने सुद्धा अनेक वेळा याच देवराम लांडेमुळे हे पोलीस प्रशासन तोंडावरती पडलेले नागडं झाले अक्षरशः तालुक्यामध्ये हे पोलीस प्रशासन इथलचं. पण तरी सुद्धा इथलचे अधिकारी ध्यानावरती येऊन काम करत तयार नाही साहेब. तुम्हाला राग येऊ द्या, वाईट वाटू द्या, परंतु याच्यावर बोललं पाहिजे कोणतरी. मी स्वतः त्याचा विक्टीम आहे. एकही एव्हिडन्स तुमच्याकडे नसताना माझ्यावरती खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला याच माणसाने. हा तडीपार माणूस आहे स्वतः. फोन केलाय, लगेच अटक करा. ही परिस्थिती जर तालुक्यात असेल ना तर पोलीस प्रशासनाने आज विचार केला पाहिजे. इथं प्रत्येक वेळेस तुम्ही वरदहस्त देता अशा लोकांना. सर्वसामान्य आदिवासींनी जगायचं का मरायचं तुमच्या पुढं? कायद्याचे रक्षक आहात ना आपण सगळे. मग सामान्यासाठी वेगळं आणि राजकारण्यासाठी वेगळं असं का? एखादा सामान्य माणूस असताना त्याच्या अशी 4 चौकात तुम्ही बेड्या काढून झिंड काढले त्याची. का तुम्ही त्याला आज परस्पर तिकडे नेलं? कळू द्या ना त्याची लायकी समाजाला. किती नालायक आहे तो ते. का तुम्ही त्याला परस्पर तिकडे नेलं? व्हीआयपी आहे का तुमचा कोणी तो? पोलिसांची चुकी आहे, मी सांगतो. काय घ्यावाय नाही नाही, याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा दोषी आहे खरं म्हणलं तर. 100% दोष. हो. 100%. डीजेला परमिशन नाहीये. नाही कुठून दिली? डीजेला परमिशन नाहीये. साबळे साहेब, तुम्ही एकतर डायरेक्ट डीएसपी नाही विचारा. माझं मत आहे तुम्हाला, तुम्ही बरोबर बोलताय, एकदम क्लिअर बोललात ते तुम्ही. ऐकायची मानसिकता त्यांची, ऐकायची मानसिकता का त्यांची? ऐका, त्यांनी त्यांनी ऐका बाईन, त्यांची माणसं बाईन. त्यांनी ऐका बाईन. अरे ऐक ना, कलम ज्याने वेळेला वाचून दाखवलं कसं ऐकायचं मी सांगतो. त्या वेळेला मागे या सगळे जण एकदा या मागे चला. आपण या मागे चला. आपण त्यांना प्रत्येकाला तीच विचारत होतो. जरा थांबा, त्यांना साहेब जे बोलतात त्यांना सांगू द्या. साहेब जो कलम सांगतात आपल्याला, आपण त्याचा अर्थ विचारू. आपल्या लोकांनी थोडासा भावनिक होऊन कांगावा झाला तर त्याला काही पर्यायच नाही. आपल्याला आपली हे पोरगच गेले म्हणून ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय. तो कलमाच्या बाबतीत जे डिपार्टमेंट आपल्याशी ह्या वेळेला चुकीचं वागणार नाही असं ह्या सगळ्या लोकांचं पाहिलं वाटतंय आम्हाला. का कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे न्यायदेवतेवर. त्यांनी डीएसपी साहेब असेल, PSI असतील, सगळीच माणसं सांगतात. डिपार्टमेंट जे सांगते का अशी अशी कलम लावले, हे कलम लावले चुकीचं होते, हे लावले त्याला जन्मठेप होते, हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. मग आपण आता ऐका ना साहेब. त्यांनी ते सांगावं त्यांनी आपल्याला. सांगावं त्यांनी. काय बोलत होतो? अहो सांगा ना तुम्ही साहेब. साहेबांना म्हणा या तुम्ही पुढे या आणि समजून सांगा ती कलम सगळी. जे दाखल केले ते सदस्य कोणती कलम लावलेली आहेत त्याच्यात प्रशासन. अहो तेच सांगा ना साहेब, आम्ही तेच सांगतो. ती कलम लावली ना, अजून काय सांगा ना आम्हाला स्पष्ट करून सांगा जरा. 105 असं असं आहे, 106 असं असं आहे, 110 असं असं आहे. सांगा आम्हाला कलम समजून हे तुम्ही सांगा ना. त्यांचं समाधान होऊ द्या. हा म्हणजे FIR आणा इकडं. काय केलं कसं केलं तुमचं तुम्हालाच माहिती सगळं.
बरोबर समजलं पाहिजे ना, सगळ्यांना कळलं पाहिजे काय म्हणजे काय 106 म्हणजे काय हा बरोबर आहे साहेब. सांगितलं पाहिजे मग ते नाही आता काय झालंय कलम लावलेली आहे बरोबर IPC च्या कलमांमध्ये नवीन कायदा आलाय BNS मोरे सर इकडून या ना. ते सांगा ना साहेब तुम्ही. तर ते त्याच्यामुळे तुम्हाला ती कलम कळत नाही साहेब येतील साहेब अहो, सांगतील. सांगा ना, कसं सांगायला पाहिजे होतं ना. आणि दुसरी गोष्ट साहेब, आमची अजून एक मागणी आहे की प्रशासनाबद्दल काय भूमिका घेतली हे पण सांगा. कारण जितकं प्रशासन म्हणजे देवराम लांडे जबाबदार तितकं प्रशासन पण जबाबदार आहे. कारण तुम्ही रॅली जर थांबवली असती पहिल्यांदा, बघा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्याकडे अनेक कार्यक्रमाला परवानगी घ्यायला येतोय. तुम्ही आम्हाला त्या टायमाला कायदे शिकवताय, तुम्ही त्या टायमाला आम्हाला कायदा दाखवताय. मग ह्या माणसाला कायदा का दाखवला नाही आज तुम्ही? डीजेला परमिशन नाही. आवाज येत होता, हाकीच्या अंतरावर येत होता. यांचे होमगार्ड पाठवले होते, मग ते का पाठवले होते यांनी? कुणाच्या सांगण्यावरून गेले ते होमगार्ड तिथं? पोलिसांच्या सांगण्यावरून गेले असणार ना. तुम्ही स्वतःला का बाजूला ठेवता याच्यामधून? मग पहिले दोषी तुम्ही असायला पाहिजे माहिती. पोलीस पण दोष आहे त्याच्यात. प्रशासन आयोजक आणि बरोबर. आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त आहे का? कुणी काय करायचं? कलम आणि त्याचा अर्थ सांगायचा. आरोपी कोण आहे ते पण सांगा. आणि 106 जे ऐका एक मिनिट सगळेजण शांत बसा. तुम्ही 106 जे म्हणताय हायवेने एखादी पूर्ती केली तर त्याला 106 आहे. तो प्लेन अपघात आहे, त्याच्यात काय लागणार नाही. तुम्ही काय म्हणताय 106? तुमचं म्हणणं 106 लावायचं का? लावायचं का? सगळ्यांनी सांगा लावायचं का? तुम्ही एकच काम करा, हे समजून सांगा. तुम्ही हे समजून सांगा, बाकी आम्ही काय बोलू आता. बोला तुम्ही. ऐका 105 सदोष मनुष्य होते आणि 110 हे मृत्यूस कारणीभूत आहे. म्हणजे दोन्ही कलम हे सदोष मनुष्य होते हे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. बाकी त्यांनी त्या जमाबंदीचं उल्लंघन केलं ते एक लावलंय. पोलीस प्रशासनाचं ऐकलं नाही ते एक लावलेलं आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? डीजे लावला, लावलं ना दादा, प्रशासनाने पोलीस प्रशासनाने पण त्यांना परवानगी दिली. तुमच्याकडे काय तुम्ही कुठल्या आधारे म्हणताय? आपल्या होमगार्डचं काय करायला गेलं ते भाऊ? कायदा व सुव्यवस्था असेल आणि पेट्रोलिंग करता आम्हाला नियम नाही ते लोक असं आहे का? मग कोणी पाठवलं? पेट्रोलिंग लावली जाते, पेट्रोलिंग लावलीच जाते. म्हणजेच तुम्हाला माहित होतं साहेब, म्हणजेच तुम्हाला माहित होतं का इथे वैयक्तिक आम्हाला त्याची काय नाही. जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीप्रमाणे योग्य ती कलम लावलेली आहे. या व्यतिरिक्त ऐका जरा, या व्यतिरिक्त आणखी काय जर बसत असेल तर त्याच्या एवढंच बाकी तुम्ही जे आहे तुम्ही ठरवा. साहेब 2 मिनिटं मी एक सांगतो. 2 मिनिटं मी एक सांगतो. सर ऐका 2 मिनिटं माझं ऐका. तुमचं 4 तास ऐकलं आम्ही. 2 मिनिटं ऐका. आमचं लिकरू इथे गेलं आणि तुम्ही अटक तिकडे कशी काय गेली नारंगावला? फरार झाला का नारंगावला? नाही ऐका फरार झाला का? तुमचं जे म्हणणं आहे का नाही, ऑलरेडी तो तिथून निघून गेलेला आहे. ते ह्याच्यामध्ये तिकडे पकडला का तुम्ही नारंगावला? ऐका तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्लिअर केले ते निघून गेला म्हणून. निघून गेला म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नाही म्हणून त्याच्यावर प्रशासनाची परवानगी घेतली नाही. घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही ते सेक्शन पण लावलेलं आहे. म्हणजे असं नाहीये की गुन्हा दाखल केलाय. लय वेळा बोललो काय मग काय आपण लय वेळा तेच वाक्य बोलतो. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला न्याय दिलाय. तुम्ही सुद्धा हलगर्जीपणा केलात ना. तुम्ही रोखलं तर ही घटना घडलीच नसती माझं म्हणणं आहे. रस्त्याने रोज वेगवेगळे अचानक मिरवणुका निघत असतात त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. पोलीस कलम दाखल केले त्याने आता त्या कलमांच्या सोबत त्या माणसाला किती दिवसाची शिक्षा ते सर्च करा ना दादा. 10 वर्षापर्यंत शिक्षा त्यामध्ये. काढू दे ना भाऊ. काय एकमेकाच्या मोबाईल एकमेकांना सर्च केलं तुम्हाला ये ना प्लीज. ऐका जरा तुम्ही त्याला पाठीशी घालता असं माझं काम होतं. गुन्हा दाखल केला. स्पष्ट परवानगी
जाऊ दे, आजचं सांगतो मी. तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्याचा समावेश निवडणूक काढण्याचा गुन्हा दाखल केलाय. त्यांना रस्त्यावरती माणसं समज कसं काय दिली मग? निघा बघू. चला साबळे साहेब बास सतीश चल चला सगळेजण चला चला बाद झालं. चला अरे 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 चला अरे विधी करायचा आता तो चला विधी त्याचा हाल करू नका. आता हाल झाले. चला. आता व्यवस्थित विधी पार पाडू. चला चला बाद झालं. आता न्यायच होती सर तेच काय साबळे सर बाद झाला आता. चला चला साबळे सर. मीडियाला विनंती आहे, मीडियाला सुद्धा आता थांबवा. तुम्ही नाही थांबवलं का आम्ही इथून जाणारच नाही. माझं मीडियाला विनंती आहे का थांबवा आता तुम्ही. चला कारण चला आमचा प्रत्येक जण भावनेचा उद्रेक होईल तुमच्या पुढे येणार साहेब. त्याच्यापेक्षा सगळं झाले. तुम्ही खूप चांगले सहकार्य केले. चला चला बघू. निघा चला चला हे बाळाव चला 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 दवाखान्यात जायचं आपल्याला. चला अजून